आनंद दिघे हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे। बाळासाहेब ठाकरेंचे खंदे समर्थक म्हणून आनंद दिघेंना लोक ओळखतात। ते ठाण्याचे होते आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव कमावलं। शिवसेना जे ठाण्यात वाढवली त्याच्यामागे आनंद दिघेचा खूप मोठा हात होता असं म्हणतात आणि त्याच्या खूप स्टोरीज आहेत की त्यांचा मृत्यू कसा झाला। काही लोक म्हणतात त्यांना हार्ट अटॅक आला, काही म्हणतात की ती कॉन्स्पिरसी होती, त्यांना मारण्याचा कट रचण्यात आला। या मुद्द्यांमध्ये आपण जायला नको, पण एकंदरीत आनंद दिघे हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे त्यांचे शिष्य होते। एकनाथ शिंदे आनंद दिघेंकडून खूप काही शिकले आणि आपल्याला माहिती आहे की मागे एक पिक्चर आला होता आनंद दिघेंवर, त्याचं नाव धर्मवीर होतं आणि आता धर्मवीर 2 ह्याचा दुसरा भाग येत आहे आणि या पिक्चरचा ट्रेलर सध्या रिलीज झालाय आणि अपेक्षेप्रमाणे ट्रेलरनं कॉन्ट्रोवर्सी करायला सुरुवात केलेली आहे। आज आपण ह्याच्याबद्दल थोडी चर्चा करू आणि हा खरोखर एक प्रोपोगंडा आहे का हे समजून घेऊ। नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। आपल्याला माहिती आहे की आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे। पॉलिटिशियन्स सोशल मीडियावर आपला प्रचार प्रसार करत असतात, पण फिल्म्सद्वारे प्रोपोगंडा पसरवायचं देखील काही काळापासून एक नवीन टॅक्टिक सुरू झालेली आहे। भरपूर वेगवेगळे मूवीज येतात, मध्ये अटल बिहारी वाजपेयींवर मूवी आला, मनमोहन सिंगांवर एक मूवी आला, त्यानंतर मोदींवर देखील एक मूवी आला होता आपल्याला माहिती आहे। त्याप्रमाणे धर्मवीर एक मूवी होता जो मागे आलेला आणि आता विधानसभेच्या ऐन तोंडावर एक नवीन मूवी येतोय तो धर्मवीर 2। आता हा मूवी आहे, ह्याचा ट्रेलर लॉन्च नंतर ह्याच्यावर धुमाकूळ वाजणार होता आपल्याला माहिती होतं आणि तशी सुरुवात पण झाली। जी शिंदेचे समर्थक आहेत ते असं म्हणतात की हा मूवी सत्यता दाखवेल, दिघेंचा मृत्यू कसा झाला हे दाखवेल आणि एकंदरीत सत्य लोकांसमोर आणेल। याच्या उलट दिघेंचे जे पुतणे आहेत, जे ठाण्यामध्ये शिवसेना चालवत आहेत, म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनाचे पदाधिकारी आहेत किंवा संजय राऊत आहेत किंवा बाकीचे नेते आहेत, यांचा असा ठाम विरोध आहे की हा जो मूवी आहे हा प्रोपोगंडा आहे। प्रोपोगंडा म्हणजे आपल्याला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तेवढीच माहिती पोहोचवणे आणि ती थोडीफार तोडून मोडून पोहोचवणे, ज्याच्यातून आपला फायदा होईल। त्यामुळे त्याच्यात भरपूर असे किस्से आहेत असं दाखवले। त्या ट्रेलरमध्ये देखील शेवटी एक वाक्य आहे की दिघेंचा नेमका मृत्यू कसा झाला ह्याच्यावर लाईट टाकली जाणार आहे, त्याच्यावर प्रकाश टाकला जाणार आहे। पण मला या सगळ्यात असं वाटतं की हा जो प्रोपोगंडा आहे हा बॅकफायर देखील होऊ शकतो, कारण आपल्याला माहिती आहे दिघेंना जाऊन खूप वर्ष झाले। जर या मूवीमध्ये असं काही असेल की जे दिघेंच्या मृत्यूला एक हार्ट अटॅक न म्हणता काहीतरी दुसरं दाखवत असेल तर हे डिरेक्टली एकनाथ शिंदेवर बॅकफायर होऊ शकतं की त्यांना जर हे माहिती होतं तर ते एवढे 22-23 वर्ष गप्प का बसले, त्यांनी याची वाच्यता का नाही केली आणि आता इलेक्शनच्या पुढेच येऊन त्यांना हे का आठवलं आणि याचा नॅरेटिव्ह परत एकदा विरोधक सेट करू शकतात की आपल्या फायद्याप्रमाणे एकनाथ शिंदे हे दिघेंना वापरतात। याच्या उलट आपण बघितलं तर हा जो एक सेंटिमेंट जो करायचा प्रयत्न करतायत एकनाथ शिंदे, ज्याच्यात आतापर्यंत त्यांना यश आलेलं नाहीये, ते जर यावेळेस आलं तर त्याचा त्यांना फायदा देखील होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे गद्दार, खोके सरकार, माझा बाप चोरला अशी वाक्य वापरून उद्धव ठाकरेंनी खूप चांगली सहानुभूती मिळवली, मुस्लिमांची मिळवली, हिंदूंची मिळवली आणि त्याचा त्यांना लोकसभेत खूप फायदा झाला, ओव्हरऑल महाविकास आघाडीला फायदा झाला। पण असं सेंटिमेंट कोणतंही एकनाथ शिंदेना मागच्या 2-3 वर्षात बिल्ड करता आलेलं नाहीये। ते सांगत राहतात की आम्ही हिंदुत्वाचे रक्षक आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेतोय, पण त्याच्यात एक जो स्ट्रेस पाहिजे त्यांच्या बोलण्यात, त्यांच्यातून एक मेसेज जो कन्वे व्हायला पाहिजे तो होत नाही आणि लोक त्यांना तेवढं सिरियसली घेतात हिंदुत्वाच्या लाईन्सवर असं वाटत नाही। कदाचित हा जो मूवी आहे याच्यात आता आपल्याला माहित नाही की एकनाथ शिंदेचा किती रोल आहे, पण यात त्यांची इमेज नक्कीच चांगली दाखवायचा प्रयत्न केला असणार आणि ते जर लोकांना अपील झालं तर त्याचा त्यांना फायदा देखील होऊ शकतो। त्यामुळे असं आपण म्हणायला काही हरकत नाहीये की येत्या काळात एक मूवी कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा वाटा त्याचा असेल की नॅरेटिव्ह कुणाकडे वळवायचं आहे, कारण आता पूर्ण गेम हा नॅरेटिव्हचाच आहे। नॅरेटिव्हवरच सगळे इलेक्शन फिरतात। अबकी बार मोदी सरकार देखील एक नॅरेटिव्ह होतं आणि त्यानंतर संविधान बदलतील मोदी सरकार जर त्यांना 400 पार मिळालं तर हे देखील एक नॅरेटिव्ह होतं। त्यामुळं एकनाथ शिंदे नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी होतात का याच्याकडे आपण सर्वच लक्ष ठेवून राहू। तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील दाबा, त्यामुळे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।